नमस्कार, माझं नाव प्रगत लोकी आणि वेलकम बॅक टू अवर व्लॉग. आणि आता आपण चाललो आहोत ते कोकणामध्ये. सो आजचा प्लॅन आहे तो दापोलीला जायचा आणि आता सक्सेसफुली आपण पनवेलपर्यंत पोहोचलेलो आहे. ओके, आणि आता डाव्या हाताला आहे ते आपलं पनवेल. आता पनवेलला तसं परक वाटत नाही, तसं आपलंच वाटतं, कारण मध्ये आपण पनवेलमध्ये बरंच फिरलो जागा रेंट करण्यासाठी, पण फायनली घेतली कर्जतमध्ये. पण कसं आहे की पनवेल एकदमच ऑन द वे आहे, तर त्याच्यामुळे पनवेल कधी पण प्रिफर करतो आपण. आणि आता उजवीकडे तुम्ही बघू शकता मोठमोठे टावर यायला लागलेले आहेत आणि हे टावर येत आहेत ते आपल्या एअरपोर्टचे. ओके, आणि पनवेलमध्ये तर डेव्हलपमेंट बघा, कन्स्ट्रक्शन तर नेहमीच जोरात चालू आहे. आणि एक चांगलं आहे, पनवेलला एक डायव्हर्जन आहे, बायपास आहे तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामुळे कसं आता आम्ही पनवेल सिटीमध्ये नाही घुसलो आहे आणि आज आम्ही चाललो आहे ते ओल्ड मुंबई गोवा हायवेने. ओके, सो कारण प्लॅन आहे की बघूया स्टेटस काय आहे. स्पेशली पनवेल म्हणजे पळसपे नाका तो आपला वाकड नाका. ओके, जेव्हा आपण खोपोलीचा बायपास घेतो, ओके, तर तो आज आपण घेत नाही आहे आणि आज आपण खालच्या रस्त्याने चाललो आहोत, अलिबाग साईडच्या रस्त्याने. ओके, आणि या रस्त्याला बरेचसे CNG पण आहेत, चांगला ब्रेकफास्ट पण मिळतो, सो दॅट इज अ पर्पज. तर चला, प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि डावीकडे तुम्ही करंजडे बघू शकता, करंजडेच्या बिल्डिंग. इथे आपण बरेचसे फ्लॅट बघितलेले रेंट करण्यासाठी. ओके, सो फ्लॅट्स इथले खूप स्पेशियस आहेत. हां, ओके, आणि काही काही छोटे पण आहेत, काही काही स्पेशियस पण आहेत. बघा आता इकडे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे जोरात. सो करंजड एरिया मला तरी आवडतो. ओके, कारण कसं आहे, ठीक आहे, कारण जे लोकांना लोकल ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करतात ना, त्याच्यासाठी अजून सुद्धा तशी काही काही बसेसची वगैरे डेव्हलपमेंट तशी मोठ्या प्रमाणात झाली नाही आहे. मोस्ट ऑफ जे ट्रॅव्हल आहे ना, तर ते कारनेच होतं. ओके, किंवा आमच्या व्हेकलने होतं. तर आमच्यासाठी तसा करंजडे खूपच चांगला एरिया आहे. आणि आता समोर जो रस्ता आला आहे तर तो बघा, उजवीकडे गेलात तर तुम्ही अटल सेतूला जाणार आणि डावीकडे गेलात तर गोवा बघू शकता तुम्ही. जैनपुटी 21 किलोमीटर आहे. तर आपण आता मारूया लेफ्ट टर्न आणि बघा मस्तपैकी सकाळी सकाळचा सूर्य. ओके, वाजले आहेत सकाळचे 8. ओके, आणि 8ला आता मुंबईतून आम्ही सकाळी निघालो ना, तो बऱ्यापैकी धुकं होतं, छान वातावरण होतं, पण ते धुकं होतं की प्रदूषण होतं माहिती नाही. ओके, पण मोस्टली तरी धुकंच होतं, वाटत होतं. पण बघा ना, अजून सुद्धा करंजडे कुठे ना कुठेतरी धुक्यातच हरवलेले आहे. आणि बाजूला तो ट्रान्सपोर्टच्या ट्रेनचा ट्रॅक आहे आणि इथूनच आता नवीन ट्रॅक पण टाकले जाणार आहेत ट्रेनचे. आणि बघा आता आपण राईट टर्न मारला आहे मुंबई गोवासाठी पळसपे फाट्यावरून. मी इथे डाव्या हाताला काही बिल्डिंग्स आहेत, तर नेहमीच मला क्युरिओसिटी असते की या बिल्डिंग्समध्ये अरिहंत एस्पायर म्हणून कोणी राहतं का त्याच्यामध्ये. अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, पण दिस इज लाईक अ आयडियल स्पॉट आहे, म्हणजे माझ्यासाठी ड्रीम स्पॉट आहे. इथे राहून पटकन मुंबई गोवाने निघता येईल किंवा पुढचा प्रवास करता येईल. ओके, सो वेलकम टू मुंबई गोवा. तर आम्ही एकदा अलिबागला गेलो तर तिथे एक मस्त स्पॉट आहे, म्हणजे हॉटेल आहे. तर त्या हॉटेलच्या बाजूला CNG आहे आणि त्याच्याशिवाय खूप चांगला ब्रेकफास्ट पण मिळतो. सो बघूया, आपण तिथेच जाऊ. सो बेसिकली त्या रेस्टॉरंटचं नाव आहे त्रिमूर्ती म्हणून. तर प्रेरणाला मी ऑलरेडी ड्रॉप केलं आहे, प्रेरणाने ऑर्डर पण दिली आहे मस्तपैकी माझ्यासाठी साबुदाणा वडा. तिचं मला माहिती नाही, तर चेक करावं लागेल. आणि CNGला पण गर्दी नव्हती, तर CNG पण फटाफट भरली आहे. हवा पण चेक करून घेतो आहे आता, म्हणजे कसं आपण एकदम पुढच्या प्रवासासाठी रेडी. सो बघा इकडे माझ्याला ते मस्तपैकी गरमागरम साबुदाणे वडे आणि तोपर्यंत प्रेरणाचे कांदे पोहे खाऊन पण जमले. पण कसे होते इथले कांदे पोहे मला नेहमी आवडतात. मी सकाळी तेलकट करण्यापेक्षा कांदे पोहे प्रिफर करते. येस येस येस, मला असं वाटतं अजून पण मला काही खावं लागणार आहे. लेट्स सी, भूक लागली तर खाऊन घेऊया, कारण लांबचा प्रवास आहे. सो बघा आता आपला प्रवास सुरू झाला आहे, तर तो अलिबागकडे. अलिबागला चाललो नाही आहे, पण म्हणजे वडका नाक्याकडे तुम्ही म्हणू शकता. आणि हा रस्ता तर मस्तच वाटतोय. आणि आत्ताच या रोडवरती एवढे ट्रक आणि एवढे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत, तर गाडी तर काय वेळी एकदम मऊच होऊन जाते. मला असं वाटतं त्याला एक्सप्रेस वे म्हणावा, मुंबई गोवा हायवे की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बघा ना, जस्ट 4 लेन आहे आणि 2 ट्रक आले की सगळं ट्रॅफिक जाम होऊन जातं. आणि जसा रोड अजून चांगला बनेल तसं मोठमोठे ट्रक पण यायला लागतील, ट्रान्सपोर्ट पण वाढायला लागेल आणि मग ट्रॅफिक जाम होऊन जाईल. कुठेतरी नितीन गडकरी नेहमीच म्हणतात की जेव्हा आपण टाउन प्लॅनिंग करतो किंवा हायवेचं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग करतो, तेव्हा आपण फ्युचरिस्टिक राहायला पाहिजे. कुठं ना कुठेतरी हा रस्ताना 8 लेन बनवणं आवश्यक होतं, कारण मुंबई आणि गोवा भारत देशातली महत्त्वाची शहरं आहेत आणि त्यांना जोडणारा हा रस्ता आहे आणि पूर्ण कोस्टल रस्ता आहे पर्यटनाच्या दृष्टीने. सो कुठेतरी ग्रीनफील्ड हायवे जर बनवतात तर मग तो तर 8 लेन बनवलाच पाहिजे.
ओके, तरच काहीतरी मजा येईल. नाही तर आत्ताच ट्रॅफिक व्हायला सुरुवात झाली या रस्त्यावरती. इन फ्युचरमध्ये तर अजून भरपूरच होईल. हो, आता आपण आहोत ते वडकळ नाक्याच्या वरती. उजवीकडे गेला तर तुम्हाला माहिती आहे अलिबाग लागणार. ओके, बघा खालून डायव्हर्जन्स आहेत मध्ये मध्ये जायला अलिबागला. गाड्या जात आहेत खालती. तुम्ही बघू शकता आता या रोडवरती चांगलीच गर्दी व्हायला लागलेली आहे. ओके, कोणाला अजून एका हायवेची गरज आहे का? ग्रीनफील्ड हायवे, तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण वडकळ तर क्रॉस केलाय आणि आता पुढचा प्रवास सुरू झालाय. आता बघूया पुढे रस्त्याची काय परिस्थिती आहे ती, कुठपर्यंत काय झालंय ते तुम्ही बघू शकता. मध्ये मध्ये अजून सुद्धा काम चालूच आहे, झालंच नाही आहे. आता त्या साईडचा रस्ता सिमेंटीकरण झालेलं दिसत आहे, पण या साईडच्या रस्त्याची तुम्ही अवस्था बघू शकता किंवा फील करू शकता. डाव्या त्यालाच बघा, हा रस्ता अजून पूर्णपणे डांबरीच आहे. तर अजून सुद्धा काही जास्त खूप मोठी प्रगती नाही आहे, तुम्ही बघू शकता. सो मध्ये मध्ये असे बरेच पॅचेस आहेत. सो ज्या स्पीडने मुंबई गोवाचं काम चालतं त्या स्पीडने जर तुम्ही बघायला गेलात तर या ब्रिजचं तर अजून बरंच काम बाकी आहे. सो बघा हा ब्रिज बघा, याचं काय दिसत पण नाही अजून दूर दूरपर्यंत. आणि हा असा खालचा रस्ता आमंत्रणच आहे. हे बघा, हे अजून असंच पडलं आहे ॲज युजल. गडकरी साहेब बोलत असतात, हां तो कॉन्ट्रॅक्टर ना, तो कॉन्ट्रॅक्टर बँकरप्ट झाला. मग आता नवीन टेंडर निघणार आहे, याचा टेंडर वाटतं निघालच नाही आहे. कॉन्ट्रॅक्टर तर या बँकरप्ट झालेलाच सुद्धा. यस, मुंबई गोवाचं काम अजून पण मला असं वाटतं एक पंचवार्षिक योजनेने चालू आहे. सो आता चांगला रस्ता आला आहे. चांगला रस्ता म्हणजे 4 लेन. ओके, सो आता याच्यावरून आपला प्रवास चालू झाला आहे. आणि उजवीकडे पण तुम्ही बघू शकता सगळीकडे आल बेल आहे मस्तपैकी, आरामात आरामात. काहीच नाही, मस्तपैकी गवत उगवलेलं आहे. 1 लेन आहे पण सगळी डांबरी रस्त्याचीच आहे. आणि त्याच्यामुळे यस, जर तुम्ही 31ला येत आहे कोकणामध्ये जायला तर अगेन मी तुम्हाला तेच सांगेन, वाकड मार्गेच जा, कारण रस्ता तर असाच आहे. अजून सुद्धा याचं काय काम म्हणजे आता 2 ब्रिज दिसले, अजून 2 कॉन्ट्रॅक्टर नॉट अवेलेबल. आता यस, सो खोपोली मार्गेच बेस्ट आहे. अजून मी काय सांगू, आता लवकरच येऊ दे वाकड नाका. लेट्स सी. आणि बघा अजून एक ब्रिज, इथे तरी JCB दिसले, ज्या खालच्या रस्त्याला तुम्ही बघताच आहे. आणि पण यार मी लास्ट टाइम आलेलो, पण आपण कधी आलेलो 2 महिने तरी झाले ना आता सध्या. सो 2 महिन्यात पण काहीच प्रगती नाही आहे. गडकरी साहेब तर तिकडे रेकॉर्डवरती रेकॉर्ड करतात उत्तर भारतात, आणि इकडे सगळे रेकॉर्ड लूज झालेले आहेत. जाण पुढे गाड्यांची तुम्ही बघू शकता. तो जस्ट तुम्हाला अपडेट देण्यासाठीच मी आज खालून आलेलो. मला वाटत नाही अजून आता वर्षभर तरी. सुंदर आणि सुबक रस्ते आहेत. यस यस यस. केवढा मोठा असा खड्डा, हलत डुलत हलत डुलत हलत डुलत. आणि ते सुद्धा समोरून बघा, हा ट्रक बघा, खतरनाक ट्रक आहे. म्हणजे आता हा कसा चाललाय ना, बघा ना. म्हणजे हा ट्रक जरी कुठचा तरी मोठा खड्डा आला ना तर कधीही कलंडू शकतो. तर जरा पटकन पुढे जाऊया, पासून लांबच राहूया. आणि तुम्हाला लॉजिक मला कळलं नाहीये की मध्ये मध्ये डांबरी रस्ते आणि मध्येच आपले हे पेवर ब्लॉक्स असं का? जसं आता इथे डांबर पेवर ब्लॉक्स. एक तर डांबरच टाकून टाका ना, ॲटलिस्ट त्या डांबरी रस्ते तिथेच चांगले होते असं म्हणायची वेळ आहे. आणि यस बघा, अगेन जसं तुम्हाला वाटलं टोटल आतापर्यंत 3 ब्रिज झाले आणि 3ही ब्रिजचं काम अजून चालूच आहे. 2 ब्रिजचा टप्पा आहे, एका ब्रिजचा तर या चालू आहे. पण हा खूपच, हां तिकडे मग मध्ये 2 JCB दिसल्या नावासाठी तरी चालू आहे असं म्हणू शकतो आपण. पण आता हा पण खूप मोठा ब्रिज आहे, त्याला पण काम संपायला बराच वेळ. कदाचित त्यांना खबर लागली असेल की आज प्रगत लोक मुंबईवरून येत आहेत आणि आज व्हिडिओ बनवणार आहेत. म्हणजे माझं अख्खा आयुष्य जाणार वाटतंय मुंबई गोवावरती व्हिडिओ बनवणार. एक नंतर गव्हर्नमेंट अवॉर्ड देईल. सो बघा आपला आता प्रवास तर चालू आहे. आणि आता ना आमचा आणि माझा आणि प्रेरणाचं डिस्कशन चालू होतं की हा जो रस्ता होता आता वडकळ नाक्यापासून वाकड नाक्यापर्यंतचा, तर प्रेरणा म्हणते अरे आता ठीकच आहे ना, आता अजून काय करणार, ते जसं झालंय तसं पण ठीकच आहे, म्हणजे आपल्याला आता सवय झाली त्या गोष्टीची. म्हणून म्हटलं यार आता पण जे आहे ते आहे. बघा आता 4 ब्रिज लागले, टोटल 4 ब्रिज याच्यामध्ये मोठमोठे, वडकळ नाक्यापासून वाकड नाक्यापर्यंत. आणि 4च्या 4 ब्रिजचं जे काम आहे ना
ओके, तर ते अजून चालूच आहे आणि मोठ्या प्रमाणात काम बाकी आहे. ओके, सो बाकी बघा ओव्हरऑल जसं म्हणाल ना तुम्ही की आपण पळसपे फाट्यावरून म्हणजे पनवेलवरून जे निघतो आणि वाकण नाक्यापर्यंतचा तो ओव्हरऑल रस्ता तसा ठीक आहे, पण जिथे जिथे आता हे स्पेशली वडकर टू वाकण नाका याच्यामधले हे जे 4 ब्रिज आहेत त्यांचं काम म्हणजे वर्षानुवर्ष चालू आहे आणि आता पण ते एवढं स्लो चालू आहे ना असं वाटत नाही आहे की ते आता 2 महिन्यात होईल, 6 महिन्यात होईल, वर्षभरात होईल वगैरे. ओके, ते कधी होईल काय माहिती नाही. ते तोपर्यंत ते ब्रिज बनणार नाही ना तेव्हा आपण म्हटलं फास्ट जरी आलो तरी ते ब्रिज एवढे मोठमोठे आहेत आणि साईडला डायव्हर्जन काढले आहेत आणि तिथे फेवर ब्लॉक आहे, डांबरी रस्ता आहे, खालतू रस्ता आहे असा वगैरे. त्याच्यामुळे तिथे जाऊन सगळ्या गाड्या अडकणार, ट्रॅफिक जाम होणार आणि ते सगळे वन वे काइंड ऑफच आहेत म्हणजे 2 लेन्सच आहेत. त्यामुळे ओव्हरटेक करायला गेलं की होत नाही. तशी काहीशी परिस्थिती आहे. आता हे 4 ब्रिज किती लोकांना बँकरप्ट करणार आहेत, किती नेत्यांचा. आता तर काय पॉलिटिक्सबद्दल बोलून फायदा नाही आहे कारण आता तर सगळं सेटल आहे. ओके, सो आता तर महाराष्ट्रामध्ये चांगलाच स्टेबल गव्हर्नमेंट आलेलं आहे त्यामुळे काही फरक नाही पडत आहे. आणि आता इलेक्शनला 5 वर्ष आहेत अजून, त्यामुळे 5 वर्षाची योजना आहे मला असं वाटतं हे 4 ब्रिज बनवण्याची. ती आता नेक्स्ट 5 वर्षानंतरच बघूया जेव्हा इलेक्शन येतील त्याच्या आधी कम्प्लीट होतात काय. ओके, सो आता तरी थोडा बेटर रस्ता लागला आहे. आता नेहमीचे आहेत आपले विक्टिम्स ते म्हणजे आपला कोलाड, त्यानंतर माणगाव, ओके, सो या इंदापूर. ओके, सो हे 3 तर आपले आहेत हॉटस्पॉट. कोलाडचं काम झालंय की नाही काय माहिती आहे, तर ते आता बघूया, ते तुम्हाला दाखवतो. आता इंदापूर आणि माणगावचं तर झालं नसणार. मला एवढी गावांची नावं पाठही नव्हती, रस्ते पाठही नव्हते आणि या 3-3.5 वर्षात एवढ्या वेळा मुंबई गोवावरून प्रवास करून ना की आता ते असं डोक्यात बसलंय. सो आता प्रेरणाला पण माहिती पडलाय सगळा रस्ता पाठ झाला ऍक्च्युली की कुठे काय काय आहे ते बघूया. इंदापूर माणगावचा बायपास सोडून द्या. ओके, म्हणून मला असं वाटतं एक्सप्रेस वे नवीन टूम काढलेली आहे कारण गव्हर्नमेंटला पॉलिटिशियनला सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की बाबा हा रस्ता काय कम्प्लीट होणार नाही. जे काय म्हणजे लँड अधिग्रहण वगैरे काय असेल किंवा जे काय प्रॉब्लेम आहेत इंदापूर माणगावमध्ये ते काय सोडून देऊया. ते रिझॉल्व्ह नाही होणार वाटतं कारण ते बायपास नाही रेडी होणार. नवीन सोल्युशन नवीन रस्ता. आधी जमीन अधिग्रहण करा आणि मगच रस्त्याच्या कामाला सुरुवात करा. तोपर्यंत राहू द्या आरामात. नाही तर आपलं कोस्टल हायवे आहेच. कुठचा करतात काय माहिती, कोस्टल हायवे करतील की ग्रीनफील्ड हायवे करतील, तुम्हाला काय वाटतं? ओके, सो आलो आता पुढे या. आणि बघा आता आपण आलो ते आपल्या प्रिय कोलाडमध्ये आणि कोलाडमध्ये यस ॲज युजल कामं चालू आहेत हळूहळू का होईना. मागे आता एक ब्रिज आहे कोलाडच्या आधी आहे जो ब्रिज लागतो, तर त्या ब्रिजचं काम पण अगेन म्हणजे उजव्या साईडचा ब्रिजचं काम चालू आहे. मला वाटतं तो आधी कम्प्लीट करतील, तिथून मग वाहनांची दळणवळण चालू होईल. आणि हे बघा आपल्या कोकण रेल्वेचा बघा ट्रॅक समोर दिसतोय आणि बघा ना रस्त्यावरती अशी मोठमोठे दगड पडलेले आहेत. असाच मध्येच एखादा खतरनाक होता स्पीड ब्रेकर आहे त्याच्यावरती सगळी धूळ होती त्यामुळे काही दिसत नव्हतं. तो स्पीड ब्रेकरच दिसेना. मला वाटलं की माते बघा आता अजून एक स्पीड ब्रेकर टाकून ठेवलंय. मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला एवढी वर्ष लागली म्हणजे मेट्रो, त्याच्यामुळे कुठेतरी मुंबई मागे पडली. तसंच आहे आता हे की जोपर्यंत महाराष्ट्राचं हे जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे डेव्हलप होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची प्रगती पण होऊ शकत नाही. आणि हे बघा ट्रक आता मध्येच थांबला बिकॉज ऑफ दॅट बस शिवशाही. आणि आता आपण ओव्हरटेक करून आलो त्याला. ओके, पण हे आता बघा हे सगळे अशी धूळ 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 खात खात प्रवास चालू आहे. लोक म्हणतात अरे काय गाडीची अशी काय अवस्था होती तुझी एका प्रवासामध्ये, तर त्यांना काय सांगायचं बघा. आता हा तर एकदम फ्लॅट रस्ता आहे पण या फ्लॅट रस्त्याचं पण काम काय माहिती. लास्ट टाइम 2 महिन्यापूर्वी आलेलो तेव्हा पण चालूच होतं तिकडे. म्हणजे आता मी सारखे गडकरी साहेबांचं नाव घेतो कारण गडकरी साहेब असे रेकॉर्डवरती रेकॉर्ड बनवत असतात. अरे एका दिवसामध्ये एवढा किलोमीटर रस्ता बनवला, तेवढा किलोमीटर. इथे काय 1 महिन्यामध्ये पण तेवढा रस्ता बनत नाही 1 किलोमीटरचा किंवा 2 किलोमीटरचा. जाऊ दे, गडकरी साहेबांना काय बोलायचं नाही. त्यांनी जेवढं केलं आहे तेवढं मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोणी केलं असेल. फक्त त्यांनी केलं आहे त्याच्यामुळे आपण त्यांना बोलू शकतो. बघा इकडे सिमेंटीकरण चाललंय कारण ज्याच्याकडून अपेक्षा असतात त्यांनाच आपण बोलू शकतो, बाकीच्याकडून कोणाकडून अपेक्षाच नाहीत. यस, आता अंचित कॉम्प्लेक्स होऊन जाईल. कोलाड आता संपेल आणि त्यानंतर इंदापूर येईल जिथे आता बरेचसे
CNG पंप झालेले आहेत किंवा माणगावला. आणि बघा कोलाड संपल्या बघा. हा एक ब्रिज आहे, या ब्रिजचं आता काम चालू आहे आणि तुम्ही बघू शकता ब्रिजच्या एकाच बाजूने जागा आहे, तो पण डांबरी रस्ता आता खराबच होता आणि त्यामुळे तुम्ही दूरवर बघू शकता केवढी मोठी ट्रॅफिकची लाईन लागलेली आहे. तर जोपर्यंत आता ओव्हरटेक होत नाही तोपर्यंत नाही होत. सो असं ट्रॅफिक जाम होत राहणार. सो हा अजून एक ब्रिज कोलाडच्या आजूबाजूला पण. आता ह्याचं काम पण काय खूप फास्ट आहे असं दिसत नाही आहे, आरामातच चाललेलं दिसतंय. कामच दिसत नाही आहे असं म्हणू शकतो याला. नुसती माती 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 करून ठेवलेली आहे लाल कलरची. आणि आपला मुंबई गोवा हायवे आणि इंदापूर. आणि इंदापूरला आता जरा CNG भरतोय आणि बिलकुल गर्दी नव्हती. आता पटापट जरा CNG भरून घेऊया. आणि आता पण आलं ते माणगावला. तर फेमस माणगाव आणि माणगावचा ट्रॅफिक, कारण इथूनच सगळं डायव्हर्जन आहे श्रीवर्धन दिव्यागर हरिहरेश्वरला, त्यामुळे इथे नेहमीच ट्रॅफिक होतं. त्याचा बायपास काय माहिती, पंचवार्षिक योजना अगेन. सो लेट्स सी. आणि एकदा माणगाव पास झालं की तुम्हाला लागतो ते लोणेरे. आणि बघा लोणेरेचा ब्रिज आहे एक. मला असं वाटतं ब्रिज बनवणाऱ्याची कोणतरी एक वेगळी कंपनी शोधून काढली पाहिजे जी फटाफट ब्रिज बनवते आणि त्यांना फक्त ब्रिज बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले पाहिजेत. कारण ब्रिजचं पण काम बऱ्याच कामापासून चालू आहे. वरतून थोडं काढत जातात ना, काय माहिती छोटे 2 व्हीलर म्हणा किंवा रिक्षा म्हणा, पण हे थोडंच अंतर जात असतील ना, पुढचं काम बाकी आहे. जोपर्यंत लोणेरे येत नाही म्हणजे क्रॉस होत नाही तर तोपर्यंत काय तर तुम्हाला हळूहळू चालावं लागतं किंवा कधीही ट्रॅफिक जाम लागू शकतं. कारण हा पण एक पॉईंट आहे तिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम लागतं. तसं आता लागलं आहे बघा. आता पुढे बरेच ट्रक आहेत तर त्याच्यामुळे जोपर्यंत हा ब्रिज क्रॉस होत नाही तोपर्यंत अडकण्याची शक्यता नेहमीच राहते. बघा 2 व्हीलरवाले गेले. त्याचं काम तर चालू होतं, कितपत झालं माहिती नाही या ब्रिजचं. आणि उजवीकडे बघू शकता तुम्ही आपली चालली आहे ती कोकण रेल्वे. फटाफट चालली आहे. कोणती आहे गेस करू शकता का? आणि फायनली आपला शेवटचा रोड ब्लॉक असं म्हणू शकता तुम्ही, लोणाऱ्याचा हा ब्रिज ज्याचं काम जसं तुम्हाला बोललो काम तर काय झालेलं नाही. तर चला आता आपली सुटका. ओके, आपण आता मस्त गणित रस्त्याला लागणार आहोत. आता पुढे काय टेन्शन नाही. आता महाडवरून आपल्याला राईट टर्न मारावं लागेल दापोलीला, पण आधी महाडपर्यंतचा प्रवास करूया. वेलकम टू गुड रोड. आणि फायनली आपला मुंबई गोवा हायवेवरचा प्रवास आता संपलेला आहे. आपण पोचलो आहोत महाडला. आणि लोणेरे नंतर महाडपर्यंतचा जो रस्ता आहे ना तो खरा वाटतो हायवे. ओके, असं सुसाट गाडी पळते आणि असं तर रस्ता पोलादपूरपर्यंत आहे. आणि नंतर मग आता कशेडी घाट पण झाला आहे ते खेडपर्यंत, पण नंतर मस्त रस्ता आहे जोपर्यंत संगमेश्वर येत नाही. आणि त्यानंतर मग संगमेश्वर ते लांजा तुम्हाला माहिती आहे परत खराब आहे. ओके, सो 2 पॅचेस आहेत खराबचे. तर आता आपलं जे डेस्टिनेशन आहे दापोलीला तर ते 2 तासावरती राहिलं आहे. जास्त अंतर नाही आहे. ओके, सो पण आता थोडा एक छोटासा ब्रेक घेतला आहे. ओके, आता थोडा ब्रेक घेऊया आणि मग पुढे चालायला लागूया. सो बघा महाडवरून आता आपण दापोलीकडे निघालो आहे. आणि बघा रस्ता कसा मस्तपैकी छान, मोठी झाडं आहेत आणि छान रस्ता आहे. डांबरी रस्ता आहे, छोटा रस्ता आहे पण छान आहे. ओके, आणि मस्त झाडांची सावली पण पडली रस्त्यावरती. थोडा वाहनाचा रस्ता आहे पण मजा पण येतं ड्राईव्ह करायला. आणि आता जवळजवळ 1 तासभराच्या अंतरावरती दापोली आहे. दापोलीला जायला मल्टिपल वेज आहेत. ओके, एक तर तुम्ही महाडवरून पण जाऊ शकता, नाही तर तुम्ही खेडवरून पण जाऊ शकता आता. ओके, सो दॅट्स अप टू यू की तुम्हाला कुठचा रस्ता घ्यायचा आहे तो. आता जनरली मी तर हाच घेतो, महाड टू दापोली रस्ता आहे तो. कारण खेडवरचा रस्ता लास्ट टाइम मी घेतलेला जेव्हा मी तळकोकणातून इकडे येत होतो तेव्हा तो रस्ता त्यावेळी खूपच खराब होता. त्याच्यापेक्षा हा रस्ता तर चांगला वाटतो, डांबरी रस्ता मस्त. असा प्रवास चालू आहे. रस्त्यावरती गाड्या पण फार कमी आहेत. दुपारची वेळ आहे. मला असं वाटतं योग्य वेळेत आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. आता 1:12 दाखवत आहे, म्हणजे 1:30पर्यंत आपण पोहोचून जाऊ आरामात. सो बघा काल आपल्या मुंबई गोवा हायवेच्या प्रवासावरून नंतर मी दापोलीला राहिलो. आणि दापोलीला ना इथे एक रिव्हरस्टोन नेचर रिसॉर्ट म्हणून आहे तर तिथे राहिलो आणि छान मजा आली. ओके, सो त्याचा व्हिडिओ तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती आता नंतर बघायला मिळणारच आहे. पण बघा आता मी मुंबई गोवा हायवेवरती व्हिडिओ बनवतो, मी ग्रीनफील्ड हायवेबद्दल बोलत होतो, मी कोस्टल हायवेबद्दल बोलत होतो. सो वाय मी एवढा ॲडबंट काय आहे. ओके, नवीन हायवेबद्दल, नवीन चांगल्या रस्त्यांबद्दल. ओके, कारण जेव्हा पण मी जे प्रगत देश आहे, डेव्हलप देश आहे, तर त्यांच्याबद्दल बघतो. त्याच्यामध्ये काय आलं, समजा US आला, युरोप आला, आता चायना म्हणू शकतो आपण, ऑन द वे आहे. तर त्यांचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना तर ते नेहमीच खूपच चांगलं होतं. आणि रोड्स
आर लाईक डेव्हलपमेंट. ओके, जिथे जिथे रोड पोचतात ना तिथे तिथे डेव्हलपमेंट होते आणि जिथे रोड नाही पोचत तिथे डेव्हलपमेंट होत नाही. आणि हे आपण तळ कोकणाबद्दल स्पेशली बोलू शकतो. ओके, कारण तळ कोकणामध्ये आज पण चांगल्या रोडचा ॲक्सेस नाही आहे. ओके, दोन्ही साईडने. ओके, कारण कसं आहे की तळ कोकण हा मुंबईवरती आणि पुण्यावरती जेवढा डिपेंडेंट आहे तेवढा घाटावरच्या डिस्ट्रिक्टवरती पण डिपेंडेंट आहे, स्पेशली टुरिझमसाठी. आज पण आपलं नाव ओके इंटरनॅशनल टुरिझममध्ये कुठेच नाही आहे. ओके, सो थोड्याफार प्रमाणात गोवा आहे आणि गोव्यातून तुरळक पर्यटक कोकणामध्ये येतात आणि तो तुरळक पर्यटनाचा व्हिडिओ आपण टाकला आणि म्हणजे काय आपण काय खूप इंटरनॅशनल सेंटर झालेलो नाही आहे पर्यटनाबद्दल. त्याच्यामुळे जर आपल्याला कुठे ना कुठेतरी ते अचीव करायचं असेल सो वी विल नीड रोड्स. ओके, आणि रोड्सला आपण नेहमीच वेलकम केलं पाहिजे. कारण रोड्समध्ये बघा आज ज्या प्रकारची लँड प्राईज लोकांना मिळते तर त्या अनुषंगाने जर एखाद्या गावातून रोड जातो तर त्या गावाची ज्यांची जागा जाते तर त्यांना त्या चांगला मोबदला मिळतोच, पण त्याच्या आजूबाजूची लोकं आहेत रोडच्या आजूबाजूची त्यांच्या पण जागेचे भाव वाढतात. ओके, आणि एक वेगळी इकॉनॉमी आहे. ओके, आणि जेव्हा रोड जातो तेव्हा आजूबाजूला ऑफकोर्स त्या रस्त्याच्या बाजूला छान रेस्टॉरंट्स किंवा अजून वेगवेगळे उद्योग उभे राहतात. सो रोड इज अ लाईफलाईन, रोड इज अ डेव्हलपमेंट. सो कुठचाही रोड असू दे. ओके, तो उद्या ग्रीनफील्ड हायवे बनवायचा असेल सरकारने तरी मोस्ट वेलकम, उद्या त्यांना कोस्टल हायवे बनवायचा असेल तरी मोस्ट वेलकम. फंडिंग घेऊन या, फक्त रोडचं काम रखडवत ठेवू नका, फटाफट कंप्लीट करा. मी तर नेहमीच वेलकम करेन. आणि मला असं वाटतं आपण ॲज अ 2024 जेव्हा अस्ताला जातो तर त्यावेळी आपण जेव्हा भारताकडे बघतो आणि भारताच्या इकॉनॉमीकडे बघतो आणि आपण म्हणतोय की 2047ला आपण 30 ट्रिलियन इकॉनॉमी असू, आपण सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी वगैरे असू, तर ते करण्यासाठी वी हॅव टू थिंक बिग. ओके, कारण आता एक्सप्रेस ग्रीनफील्ड हायवेचं वगैरे म्हणत होते, तर वाय थिंक ग्रीनफील्ड हायवे फक्त कोकणापुरता लिमिटेड काय ठेवायचा आहे. तो ग्रीनफील्ड हायवे जाऊ दे ना कन्याकुमारीपर्यंत. मुंबई टू कन्याकुमारी हे अंतर फक्त ना 1500 किलोमीटर आहे, 1500 किलोमीटर. आणि असं जर एखादा कोस्टल हायवे क्रिएट झाला मुंबई टू कन्याकुमारी, 1500 किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटरच्या वेगाने गाडी जाऊ शकते. म्हणजे 15 तास जे आज मला मुंबईवरून गावाला जायला लागतात त्याच वेळेमध्ये मी मुंबईवरून कन्याकुमारीला पोहोचेन. आणि हा जर असा कोस्टल वे निर्माण झाला ना तर केरळाचं जे पर्यटन आहे तर ते पण कुठेतरी कर्नाटकामध्ये येईल किंवा कर्नाटकाचं कोकणामध्ये येईल, महाराष्ट्रामध्ये येईल. सो ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल, मालाची नेवाणघेवाण किंवा अजून प्रकारचे बिझनेसेस डेव्हलप व्हायला पण मदत होईल. सो रोड्स आर ऑलवेज वेलकम. ॲज अ कंट्री वी नीड टू थिंक बिग. आणि 4 लेन हायवेने आता काय नाही होणार, 6 लेन्स हायवे किंवा 8 लेन हायवेबद्दल आपण विचार केला पाहिजे फ्युचरिस्टिक राहून. सो हेच होतं रोडबद्दल. बाकी आपला हा जो रिव्हरस्टोन नेचर रिसॉर्ट आहे तर त्याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. खूप छान रिसॉर्ट आहे, तर तुम्ही पण इथे या. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.